सकाळी घरातनं बाहेर आलो आणि बघतो तर काय सगळ्या गाड्या सजवा चालू होत्या. पोरगीची पण गाडी सजवली आणि पोरग्याची पण गाडी सजवली. हिला पोरगीची गाडी सजवली कारण तिकडे पाठवायची होती गाडी. ही गाडी आहे की नाही, ही एकट्या वाघाने गाडी सजवल्या. मग काय आपला नवरदेव मामा बाहेर आला, आनाने इथं गाडी पुजली आणि नारळ फोडला. नवरदेव म्हणजे आपला मामा बरं का. ह्यो गाडीत बसायला आला, गाडीत बसला आणि डायरेक्ट गाडी गेली हॉलवर. मग काय आपण गाडी काढली आणि गाडीच्या मागणं आपण गाडी लावली. वर देवाची गाडी सुसाट सुटलेली दिसते काय ती समोर. हॉलवर जाऊन बघतोय तर काय नवरी मुलगीची वाट बघत बसलेली. असं तुम्हाला सांगतोय तवर नवरीची एंट्री झाली बघा. नवरी गाडीतनं उतरली आणि तिनं दाबात एंट्री केली. काय या करवलीनं म्हणजे आमच्या मम्मीनं तिला हळदी कुंकू लावून आत घेतलं. हॉल मध्ये त्यांची दाबात एंट्री झाली बघा. आणि आपला कुर्ता कसा वाटा लागला हे कमेंट करून नक्की सांगा. तवर आपण बसलो फेटा बांधाय. फेटा तिने असा गडगंज बांधलेला की शेवट फेट्यामुळं आपण अजून टॉप दिसालतो. ह्यो वाघ म्हटला चल आपण फोटो काढ्या. फोटो काढ्या म्हणल्यावर आपण तटतोय काय. ह्यो 110 रुपये देऊन दाढी केलेला माणूस अक्षता पडायच्या आधीच माणसाने जेवाय चालू केलं. आणि ह्यो नवरदेवाचा मोठा भाऊ म्हणजे आपला मोठा मामा कपडे घेतले राहतात आणि द्यायला गेलो मामाला. आणि तिथं जाऊन बघतोय तर काय तर मामाचा मेकअप करायला चालू होता. आणि हे आपले डॅडी कसे नटलेले बघा. तर नवरदेव आउटफिट चेंज करून बाहेर आला आणि पुढे जाऊन बघितलं तर आमच्या मंडळातली कार्यकर्ते आलतीत. आणि ह्यो विशालला कसा नाचा लागलाय बघा. ताल काय सोडना. आणि ही आहेत ओमकार मित्र मंडळची पोरं. मग आपण पण म्हणलं नाचा जाऊया यांच्यात कारण लग्न आहे आपल्या मामाचं. असलं डेकोरेशन खतरनाक केलतं जणू काय वाटाल तर खाली ढगत उतरलंय. मग काय आमच्या वाघानं म्हणजे आमच्या मामानं घेतली अप्सराला आणि चालला ढगातनं. तवर या वाघानं अप्सराला गरा 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 फिरवाय चालू केली. कुठं गाडीचं स्टेअरिंग फिरल्यासारखं गरा गरा फिरवालता. तवर तिच्या मामा नेली तिला मंडपात. मग काय त्याच्या पण मामाने त्याला नेलं उचलून. तवर अक्षयचं टायमिंग जवळ आलं होतं. मग काय आपली कार्यकर्ते तांदूळ पिकून माराल त्या भटजीला. आणि इकडे बघतोय तर काय हॉल मध्ये माणसं तुडुंब भरलेली. आणि इकडे घेतला शॉट आणि ठारकून उडवला. मग आपली कार्यकर्ते अक्षता पडल्याला लागली नाचायला. तवर त्याच्या मामानं काढली त्याच्या भाचीची दिष्ट. झाला एकदा आहोचा मानकरी सातच्यात घरात. मूर्ती लहान पण कीर्तिमान म्हणतात माहितीये का. ह्यो वाघ त्याला नाव घ्या शिकवा लागलाय. नाव घेतल्यावर मग कार्यकर्ते म्हणली फोटो काढ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या भावाच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.